केंद्र सरकारनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं ठरवलं असून कॅशलेसबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात येते। श्री व्यंकटेश मल्टीस्टेटच्या नगर शाखेनं या जनजागृतीसाठी पुढाकार घेत गुरुवारी शहरातून प्रबोधन रॅली काढून सर्वसामान्य नागरिक तसेच लहान मोठ्या व्यावसायिकांना मार्गदर्शन केलं। केंद्र सरकारनं नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यास सुरुवात केली आहे। कॅशलेस व्यवहारांसाठी बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट अशा आर्थिक संस्थांचा पुढाकार महत्त्वाचा आहे। सर्वसामान्य नागरिकांबरोबरच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांपासून लहान मोठ्या दुकानदारांपर्यंत कॅशलेस व्यवहारांची माध्यमं पोहोचवणं आवश्यक बनलंय। यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेटच्या नगर शाखेनं पुढाकार घेत कॅशलेस जनजागृती फेरी काढली। मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 अधिकारी कर्मचाऱ्यांनी या जनजागृती फेरीत सहभाग घेत नागरिक तसेच लहान मोठ्या व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांना कॅशलेस व्यवहाराची उपयुक्तता पटवून दिली। मल्टीस्टेटनं नगर, बीड, औरंगाबाद, कर्नाटक आदी भागातील शाखातून सुमारे 50,000 ग्राहकांपर्यंत कॅशलेस व्यवहारांची सुविधा पोहोचवली असल्याचं चेअरमन शिंदे यांनी सांगितलं। व्यंकटेश मल्टीस्टेट ही सहकार क्षेत्रातील एक अग्रेसर संस्था असून 3 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली। सातत्यानं नाविन्याचा ध्यास घेत काळाप्रमाणे वेगवेगळ्या बदलांचा स्वीकार संस्थेने केलेला आहे आणि त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना संस्था यशस्वीपणे पार पाडत आहे। 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला आणि त्याचवेळी बँकिंग क्षेत्रासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले। मात्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं कॅशलेसच्या माध्यमातून समृद्ध भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी, त्या मोहिमेला व्यंकटेश मल्टीस्टेटनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आव्हान म्हणून स्वीकारलं आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं सामना केला। त्या माध्यमातून कॅशलेस बँकिंगचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग या सर्व माध्यमातून या सर्व सुविधा ग्राहकांना तात्काळ उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या माध्यमातून स्वाईप मशीन ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत। त्या पद्धतीनं मोबाईल बँकिंगमध्ये मर्चंट एम्पॉज हेही उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामुळे ग्राहकांना व्यवहार करणे अतिशय सोपे आणि सुलभ होत आहे। याचाच एक भाग म्हणून ग्राहकांना डिजिटल साक्षरता अभियान आम्ही संपूर्ण शाखेच्या परिसरामध्ये राबवत आहोत। संस्थेचे कार्यक्षेत्र 3 जिल्ह्यामध्ये आहे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना। या 3 जिल्ह्यातील 22 शाखेमध्ये जवळपास आमची 25 लोकांची टीम डिजिटल साक्षरता अभियानासाठी प्रत्येक ग्राहकांना भेटत आहे आणि त्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे पटवून देत आहे। आतापर्यंत आम्ही जवळपास 50,000 लोकांना प्रत्यक्षात डिजिटल साक्षरतेचे धडे दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना डिजिटल व्यवहार करणे अतिशय सुलभ होण्यास मदत झालेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर शहरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक आणि चांगली सुविधा देण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्नच असतो। डिजिटल साक्षरतेसोबतच सामाजिक क्षेत्रामध्येही संस्थेनं चांगल्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे। त्याचाच एक उपक्रमाचा एक भाग म्हणून तुम्हीही व्हा स्मार्ट व्यावसायिक या माध्यमातून ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना डिजिटल साक्षरतेसोबत टॅक्सेशन, अकाउंटिंग या सर्व गोष्टींची तज्ज्ञांकडून माहिती उपलब्ध करून आम्ही देत असतो आणि त्या माध्यमातून हा सर्व प्रयत्न करत असल्याने संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे। संस्थेच्या सध्या 50 कोटींच्या ठेवी असून 35 कोटींचं कर्ज वाटप केलेलं आहे। 50,000 ग्राहकांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा व्यंकटेश मल्टीस्टेट सातत्यानं देत आहे। यापुढेही आमचा हा प्रयत्न असेल की येणाऱ्या काळाबरोबर आम्ही बदलत राहू आणि त्या माध्यमातून सर्वोत्तम सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यामुळेच आमचं आधुनिक बँकिंग सर्वोत्तम सुविधा हे वाक्य सातत्यानं सार्थ ठरवत आम्ही तो प्रयत्न करत आहोत। नगरमधील अभियानात मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा मसुरे, संचालक व्यंकट देशमुख, अनिल गुंजाळ, बिझनेस हेड मंगेश देहडेकर, शाखा व्यवस्थापक ज्योती ढवण आदी सहभागी झाले होते। सावेडी रस्ता, दिल्ली गेट, चितळे रोड, कापड बाजार, दाळमंडई, कोट रोड आदी परिसरात कॅशलेस जनजागृती करणारी पत्रके वितरित करण्यात आली। समृद्ध भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी कॅशलेस व्यवहाराकडे वळूया असा संदेश या अभियानातून देण्यात आला। कॅशलेस व्यवहारांमुळे ग्राहक आणि व्यावसायिक दोघांचा फायदा होणार असल्याचं बिझनेस हेड देहडेकर यांनी सांगितलं। आपण असा उपक्रम हाती घेतला की डिजिटल इंडिया किंवा कॅशलेस इंडियाकडे आपण जे वळत आहोत आपण आता प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये की छोटा व्यापारी मोठ्या व्यापाऱ्याला ऑलरेडी माहिती आहे या सगळ्या गोष्टीची, तो यूज करतोय काही प्रमाणात, पण हे प्रमाण छोट्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचावं। अक्षरशः भाजीवाल्यांनी सुद्धा उद्या स्वाईप मशीन किंवा कॅशलेसकडे वळावं या हिशोबाने आपण प्रयत्न करत आहोत। व्यंकटेश मल्टीस्टेट परिवारामधून आज आपण उपक्रम ठेवला की व्यंकटेशची टीम या लोकांना थांबून प्रत्येकाला शॉप टू शॉप व्हिजिट करून
त्या व्यक्तींपर्यंत डिजिटल इंडिया किंवा कॅशलेस सर्व्हिसेस या व्यंकटेश थ्रू ज्या प्रोव्हाइड होतात त्याच्यात मार्केटमध्ये ज्या उत्तम अवेलेबल आहे त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये आपल्याकडे मोबाईल बँकिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे आपण विदाऊट एनी कॉस्ट ते प्रोव्हाइड करणार आहोत. सोबत आपल्याकडे कॅशलेस मशीन जे आपण स्वाईप मशीन म्हणून ओळखतो या मशीनसुद्धा आपण प्रोव्हाइड करत आहोत. मार्केटमध्ये छोट्या कस्टमरकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं कारण त्याच्याकडून बँकांना किंवा कंपन्यांना प्रॉफिट कमी जनरेट होतो. पण आपण टार्गेट कस्टमर तोच ठेवला आहे. आपली इच्छा आहे किंवा व्यंकटेश परिवाराची इच्छा अशी आहे की जास्तीत जास्त छोट्या व्यापाऱ्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचवावी. त्यांच्यापर्यंत जे आपण किंवा कॅशलेस ही सर्व्हिसेस त्यांना जी माहिती नाही आहे ही माहिती फक्त त्यांनी जाहिरातीतून न कळता प्रत्यक्ष आमच्यापर्यंत पोहोचून किंवा आमची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याची प्रत्यक्ष माहिती घ्यावी. मोबाईल ॲप, स्वाईप मशीन, मोबाईल SMS बँकिंग याद्वारे खात्यातून पैसे ट्रान्सफर करणे, विविध बिलांचा भरणा, मोबाईल DTH रिचार्ज, NEFT, RTGS सुविधा, रोकड विरहित पेमेंट स्वीकारणे आदी विषयांवर नागरिक व्यावसायिकांना माहिती देण्यात आली. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.